नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर पहा, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे, कारण आज आहे रक्षाबंधन. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आणि आम्ही आमचं रक्षाबंधन कसं सेलिब्रेशन केलं आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर सगळ्यांना सुरुवात आधी गुड मॉर्निंग. तर पहा, मी आधी सकाळी सकाळी शूट करत आहे. तर मला सकाळीची कामे आवरायची होती, पण पहा मी तुम्हाला आधी सगळ्यात आधी आमचं बाहेरचं वातावरण दाखवतं कॅम्पमधलं. तर इतकं म्हणजे इतकं छान असं सुंदर सकाळी पहा, किती छान वातावरण झालेलं आहे. आणि कसलाही आवाज नाही, काय नाही काय नाही, एकदम मनाला प्रसन्न वाटेल असं वातावरण आहे. तर म्हणलं चला तुम्हाला मी दाखवते आमचा कॅम्प कसा आहे. मी एखाद्या दिवशी जर मी बाहेर गेले तर मी तुम्हाला संपूर्ण आमच्या कॅम्पचा व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवीन. तर पहा, तर थोडंसं दाखवलेलं आहे. मी इथे ना बाहेर येत ना सकाळच्या वेळेस काय होतं, बंदर आहे तिथं. बंदर म्हणजे माकडं आपल्या गावाकडं म्हणतो. तर त्याच्यामुळे मी जास्त बाहेर का गेली नाही, जाळीमधूनच तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे. तर पहा, इथं सकाळी सकाळची वेळ आहे. सकाळी सकाळी मी माझा आवरला, ब्रश वगैरे केला आणि थोडेसे ड्रायफ्रूट बी घातले होते. तर ते म्हणलं थोडेसे खाऊन घ्यावं, मुलींना पण दिले. आज दीदीला काय स्कूल नव्हतं, तर दीदीला रक्षाबंधनची सुट्टी होती. तर मग रक्षाबंधन स्पेशल आवडीने आणलेलं होतं पनीर. तर पनीरची सब्जी बनायची होती पहा. तर त्याच्यासाठी मी इथं कांदा आणि टोमॅटो कापून म्हणजे टाकलेले आहे गॅसवरती परतायला. तर मी गिरवीन ते करायला, माझ्याकडे इथं काही मिक्सर काय नाही आहे. तर आम्हाला इथं राहायला आता थोडे दिवस राहिलेत पहा, त्याच्यामुळे मी काही मिक्सर काय घेतलेलं नाही. त्याच्यामुळे मग मी तसंच आपलं कट करून बांधलेलं आहे, म्हणजे सॉरी केलेलं आहे. तर पहा, आता आमचा सगळं माझी कामे आवरून झाली आणि सगळं रेडी झालो आहे. तर माझ्या मुली पहा 2-3 दिवसापासून इतके एक्सायटेड होत्या रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी, खास करून माझी लहान मुलगी. तर तिला रक्षाबंधन म्हणजे काय ते काही एवढं कळत नव्हतं, पण तिला असं काही जर असलं तर तिला आहे ना लई म्हणजे लई आनंद होतो पहा. तर म्हणजे इथं आहे ना काय होतं, जास्त असं कुठं बाहेर जायला त्याला नाही ना, तर त्याच्यामुळं मग तिला असं काही असलं तर लई आनंद होतो जास्त. तर पहा, त्याचे पप्पा आले ड्युटीवरून दुपारी, तर ते म्हणले मला येऊपर्यंत तुम्ही आवरून ठेवा. तोपर्यंत त्या दोघीजण रेडी झाली आणि ही तर सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून रेडी आहे. आणि तशी पण 2-3 दिवसापासूनच म्हणते की आज रक्षाबंधन आहे, रक्षाबंधन आहे. तर रोज 2-3 दिवसापासून नवीन कपडे घालते आहे. आणि आज तर म्हणली मम्मी तू खरोखर रक्षाबंधन आहे का सांग, उल्लू तर नाही बनवीत ना. तर पहा, मी इथं थोडे छोटेसे इथं फोटो लावलेला आहे. आणि काही जर डेकोरेशन वगैरे केलं, काही जर लावलं ना, तर ही काय करते शिवांशी, तर सगळं म्हणजे ना वळून घेते, खालीला काढून घेते. तर काय डेकोरेशनचं त्याचं सामान काय आम्ही घरामध्ये काय जास्त काय लावलेलं नाही आहे. तर हे पहा, आताच पेंट वगैरे केलेलं होतं, तर तिने ना जागी जागी ना असं नखाने उकरून उकरून ना काढले. तर पहा, हे अशा पद्धतीचं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलेलं आहे. तर गेल्या वर्षी पण आम्ही इथंच होतो रक्षाबंधनाला यांच्यासोबत, पण मी तेव्हा काय ब्लॉग काय बनवत नव्हते, तर त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ काय शूट काय केलेला नाही. पण ह्या वर्षी आहे, तर तुम्ही नक्की पहा आम्ही इथं रक्षाबंधन कशा पद्धतीने सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि पहा, आता ही माझी लहान मुलगी दीदीने केले तर मला पण करायचं म्हणते. तर पहा ती कसं औक्षण करते, तिला आहे ना म्हणजे असल्या गोष्टी इतका आनंद होतो ना, लय म्हणजे लय. तर पहा किती लय म्हणजे लय खुश होती ती. तर हे मिठाई वगैरे यांनी आणलेलं होत्या, राख्या आणल्या होत्या त्यांनी तिघांसाठी, तर ह्या 2 मुलींसाठी आणलेल्या होत्या आणि एक तुझ्या पप्पांसाठी आणलेली होती. तर मला म्हणली मम्मी कोणाला राखी बांधू, तर म्हणलं तुझ्या पप्पांना बांध बाई. आणि म्हणली नाही मम्मी पप्पांना नाही, तर बाईला राखी बांधते. तर मला बाई नाही, मी कोणाला बांधू, म्हणलं तुझ्या पप्पांनाच बांध बाई. आणि नाही बाई मम्मी मला तू उरली बनवते काय, म्हणलं नाही उरलो नाही, म्हणली पप्पांना बांधते, असेच बाई नसला तर पप्पांना बांधतात म्हणलं. तर म्हणले ठीक आहे म्हणली. तर चला मग अशा पद्धतीने आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तर मला नक्की सांगा. आणि तुम्हाला या आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ येण्याची वेळ सकाळी 8 वाजता, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता अशी वेळ आहे. तर आपले व्हिडिओ तुम्ही पाहत जा. असे आपले फॅमिली ब्लॉग येत राहणार आहेत. तर मी ह्या चॅनलवरती माझं सांगायचं एवढंच तात्पर्य की मी शॉर्टमध्ये कॉमेडी व्हिडिओ बनवते, तर ते डेली त्यांना मला चांगला रिस्पॉन्स मिळतो. पण लॉंगमध्ये मी म्हणजे मिस्टेक करून मी काही भक्तिगीते अशी व्हिडिओ टाकायची, तर तसं नाही, मी फक्त फॅमिलीच टाकणार आहे. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ.